अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्प मेधसाम् देवान देव यजो यान्ति मदभक्ता यान्ति मामपि. 23. अंतवत नश्वर किंवा अनित्य, तू परंतु फलम फळ, तेषां त्यांचे, तत ते भवती होते, अल्पमेधसाम अल्पबुद्धीचे, देवान देवतांना, देवयजहा देवतांचे उपासक, यांती जातात मत माझे, भक्ता हा भक्त, यांती जातात माम मला, अपि सुद्धा. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. तात्पर्य: भगवद्गीतेवरील काही भाष्यकार म्हणतात की देवतांची उपासना करणाऱ्या मनुष्याला भगवत प्राप्ती होऊ शकते, परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांचे उपासक हे निरनिराळ्या देवता स्थित असलेल्या निरनिराळ्या देवलोकांची प्राप्ती करतात. उदाहरणार्थ सूर्याचा उपासक सूर्यलोकाची प्राप्ती करतो किंवा चंद्रोपासक चंद्रलोकाची प्राप्ती करतो. त्याचप्रमाणे जर कोणाला इंद्रासारख्या देवतेची उपासना करण्याची इच्छा असेल तर त्याला त्या विशिष्ट देवलोकाची प्राप्ती होते. कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होते असे नाही. ही गोष्ट या ठिकाणी नाकारण्यात आली आहे, कारण या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवोपासक हे भौतिक जगतातील निरनिराळ्या देवलोकात जातात, परंतु भगवत भक्त हा प्रत्यक्ष भगवत धामाची प्राप्ती करतो. या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की जर देवता या भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत तर देवतांची उपासना केल्याने भगवंतांची प्राप्ती झाली पाहिजे, परंतु देवोपासक हे अल्पबुद्धी आहेत, कारण शरीराच्या कोणत्या भागाला अन्नाचा पुरवठा केला पाहिजे हे त्यांना माहीत नसते. त्यांच्यापैकी काही लोक इतके मूर्ख असतात, ते म्हणतात शरीराला अनेक भाग असतात आणि त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी अनेक मार्ग असतात, पण हे उत्तर समर्पक नाही. कान आणि डोळ्याद्वारे कोणी शरीराला अन्न पुरवठा करू शकतो का? त्यांना माहीत नसते की या देवता म्हणजे भगवंतांच्या विराट शरीराचे निरनिराळे अवयव आहेत आणि अज्ञानामुळे त्यांना वाटते की प्रत्येक देवता म्हणजे एक निराळा ईश्वरच आहे आणि तो परमेश्वराचा प्रतिस्पर्धी आहे. केवळ देवताच भगवंतांचे अंश आहेत असे नाही, तर सामान्य जीव सुद्धा भगवंतांचे अंश आहेत. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ब्राह्मण हे भगवंतांचे मस्तक आहे, क्षत्रिय हे बाहू आहेत, वैश्य हे कटी तथा शूद्र हे पाय आहेत आणि हे सर्वजण विविध कार्ये करतात. आपल्या स्थितीचा विचार न करता जर मनुष्याने जाणले की जीव आणि देवता दोघेही भगवंतांचेच अंश आहेत तर त्याचे ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान आहे. परंतु जर त्याने हे जाणले नाही तर त्याला देवदेवता निवास करणाऱ्या विविध लोकांची प्राप्ती होते. भगवत भक्त प्राप्त करीत असलेल्या गतीप्रमाणे ही गती समान नसते. देवतांकडून प्राप्त झालेले वर हे अनित्य असतात, कारण या भौतिक जगतातील लोक देवदेवता आणि त्यांचे उपासक हे सर्वच नश्वर असतात. म्हणून या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांची उपासना करून प्राप्त झालेले सर्व लाभ हे क्षणिक असतात आणि यास्तव अशी उपासना केवळ अल्पबुद्धी जीवच करतात. कृष्ण भावनेद्वारे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेल्या विशुद्ध भक्ताला सच्चिदानंद जीवन प्राप्त होते. म्हणून त्याने प्राप्त केलेला लाभ हा देवतेच्या साधारण उपासकाने प्राप्त केलेल्या लाभाहून अत्यंत भिन्न असतो. भगवंत हे अनंत आहेत, त्यांची कृपा अपार आहे आणि म्हणून भगवंतांची आपल्या शुद्ध भक्तावर निस्सीम कृपा असते.